नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या याद्या कशा तयार होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुन्हा एकदा एक नवीन GR 15 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। या GR नुसार आता या योजनेच्या ज्या लाभार्थ्यांच्या याद्या आहेत त्या कशा पद्धतीने तयार केल्या जातील आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी केली जाईल त्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी समिती गठीत केली जाणार आहे आणि ही समिती काय काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की PM किसान असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून ज्या लाभार्थ्यांना आधीच लाभ मिळत आहे अशा लाभार्थ्यांची एक युनिक लिस्ट ते तयार करणार आहेत। आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धती ही समिती ठरवणार आहे। आता ही समिती कोणाची आहे ती बघा, लाभार्थी निश्चित करण्यासाठी लाभार्थ्याची निवड करण्यासाठी ही समिती असेल, ज्यामध्ये अध्यक्ष असतील आपल्या राज्याचे प्रधान सचिव, त्यानंतर सदस्य असेल प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जे काही सचिव असतील ते, त्यानंतर दुसरे जे सदस्य असतील ते ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असतील आणि त्यानंतर सदस्य सचिव असेल महिला व बाल विकास विभागाचे सचिव, असे 4 जणांची समिती आहे जी या योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काम करणार आहे। आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती पैसे कसे ट्रान्सफर केले जातील याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे, जे खूप महत्त्वाचं आहे। बघा, समितीची कार्यकक्षा अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या समक्ष बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणार आहे ही समिती। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की वैयक्तिक बँक खाते लागणार आहे, जॉईंट बँक खाते चालणार नाही आणि शिवाय ते बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे। आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LPCI आदी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायकीमध्ये सुसूत्रता व गती आणण्यासाठी ही समिती काम करणार आहे। आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी येतील लाभार्थ्याचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तर त्या अडचणींचा निराकरण देखील केला जाणार आहे। अशा पद्धतीने हा शासन निर्णय होता। लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील, जी काही छोटी मोठी माहिती असेल ती आपल्या चॅनलवर आपण दरवेळेस देत राहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।